शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी विश्वासराव गळगटे. आत्ता आपण श्री योगेश पवार मुक्काम पोस्ट जाधववाडी तालुका पाटण जिल्हा सातारा यांच्या वांग्याच्या प्लॉटमध्ये आहोत. योगेश सर नमस्कार. नमस्ते. मला सांगा वांग कोणतं आहे? हे पंचगंगा सुपर गौरव. पंचगंगा सुपर गौरव प्लॉट आहे. आज 5 जुलै तारीख आहे आणि पाऊस चालू आहे इथे पाटण तालुक्यामध्ये. पाऊस चांगला चालू आहे. आपण पाहताय कडेने सर्व डोंगर रांगा आहेत आणि डोंगर रांगांच्या मध्यभागी हा प्लॉट आहे. मला सांगा लागवड किती दिवसाची झालेली? आता 2 महिने आणि 5 दिवस झाले. 2 महिने आणि 5 दिवस. आपण आता नवीन शेड्यूल सुरू करत आहोत, परंतु काही आपण तथ्य यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तुम्ही वांग किती वर्षापासून करताय? पहिलेच वर्ष. पहिलेच वर्ष. मला सांगा आता तोडे किती झाले? तोडे 2-3 झाले. किडके वांगे किती टक्के निघतात? किडके वांगे आता 80 ते 90% निघते. किडकच वांग 10% फक्त 80 ते 90% किडकं वांग निघतंय. म्हणजे त्या आळीच्या तडाख्यातून जे हुकलेले आहेत, म्हणजे एखादं फळ तिला आवडलं नाही, ते जे तिनं सोडलेलं फळ आहे तेवढंच चांगलं निघतंय. झाडांची ग्रोथ सुद्धा 2.5 महिन्यांच्या मानाने समाधानकारक नाहीये. मल्चिंग वरती प्लॉट आहे. मल्चिंग वरती प्लॉट करण्याचा आपण सल्ला देत नाहीत, परंतु मल्चिंग वरती प्लॉट आहे असे नका. ठिबकची लाईन सिंगल आहे का डबल आहे? डबल आहे. डबल लाईन आहे. आणि 2 ओळीतलं अंतर किती आहे? 7-7.5 फूट आहे. 7.5 फूट आहे. आणि 2 रोपांमधलं 2.5-3 अंतर त्यांनी व्यवस्थित ठेवलेलं आहे. परंतु आपण पाहू शकता वाढ जी आहे, 2.5 महिन्याचा प्लॉट आपल्या शेड्यूल मध्ये छातीला लागत असतो. हा सध्या कमरेच्या लेवलला प्लॉट आहे आणि 80 ते 90% किडकं वांग निघतंय. आता नॉर्मन बोरलॉग शेड्यूल आपण देतोय. मला सांगा हे पानांवरती स्कॉर्चिंग कशा काय आलो? ते एका औषधाची फवारणी झाली. आता मी सांगतो तुम्हाला शेतकरी बंधूंनो, जे सिंथेटिक पायरेथ्रॉइड गटातले जहाल औषध आहेत, जसं की क्विनॉल फॉस, त्याच्यानंतर क्युराक्रॉन, त्याच्यानंतर सायपरमेथ्रिन, डेल्टामेथ्रिन, हे औषधं जास्त तीव्रतेची वांग्यासारख्या पिकाला चालत नाहीत. योगेश पवार यांनी क्युराक्रॉनची फवारणी घेतली, त्याच्यामुळं ह्या पिकाला स्कॉर्चिंग बसलेलं आहे. हे स्कॉर्चिंग दाखवलं का तुम्ही? तर हे फवारणी घेऊन किती दिवस झाली? 10 दिवस झाले. 8 ते 10 दिवस. 10 दिवस झाली. आडीला काय फरक पडलाय का? आळीला त्यानंतर काय असं काय म्हणावासा एवढा नाही फरक काय पडला. सगळ्यात महत्वाचं काय आहे, आळीसाठी शेतकरी काहीही करायला तयार होतो आणि त्यातून अशा पद्धतीच्या फवारण्या घेतल्या जातात आणि त्याचा उपयोग किंवा फायदा होण्याऐवजी ॲडव्हर्स इफेक्ट होतो. सिंथेटिक पायरेथ्रॉइड गटातली किंवा क्युराक्रॉन सारखी औषधं ही वांग्याला अजिबात चालत नाहीत. एक वेळ क्लोरोपायरिफॉस आणि सायपरमेथ्रिनचं कॉम्बिनेशन असलेलं कॅनॉन असेल किंवा हमला असेल, ते आपण वापरण्याचा सल्ला देतो, पण त्याचंही प्रमाण 1 मिलीपेक्षा जास्त प्रति लिटरला आपण अजिबात सांगत नाहीत. शेंडा अळीचं जे ह्या दिवसातील शेड्यूल आहे ते आपण 6व्या दिवशी जर जिगरा पॉवर प्लस 1 तारखेला घेतलेला असेल तर 6 तारखेला जिगरा सुपर आणि त्याच्यामध्ये 1 मिलीने कॅनॉन किंवा हमला आपण वापरण्याचा सल्ला देतो. परत 12 तारखेला आपलं लॅनकास्टर वापरण्याचा सल्ला देतो. परत 18 तारखेला म्हणजे 6 दिवसाच्या गॅपने एक भारी औषध मारलं तर एक हलका औषध मारण्याचा सल्ला देतो. आता योगेश पवार यांना आपण आपलं नॉर्मन बोरलॉग शेड्यूल दिलेलं आहे आणि आता आपण पाहू शकता झाडांची जी उंची आहे ती साधारणतः कमरेच्या लेवलला आहे. आणि आता जे हे स्कॉर्चिंग पडलेलं आहे, हे स्कॉर्चिंग आपण पाहू शकता. हे बऱ्यापैकी प्रमाणात स्कॉर्चिंग झालेलं आहे, कारण की योगेश पवार यांनी आळीची धास्ती घेऊन क्युराक्रॉनची फवारणी केली आणि त्याचा म्हणजे त्याचा उलट परिणाम झालेला दिसून येतोय. आता आपण नॉर्मन बोरलॉगचं शेड्यूल करतोय, जमिनीद्वारेचं पण देतोय तुम्हाला आणि फवारणीचं पण देतोय. तर हे शेड्यूल करा आणि साधारणतः 20 दिवसांनी
आपण परत एकदा ह्या बागेचं निरीक्षण करू. ह्या प्लॉटला एकूण प्लॉट किती गुंठे आहे? हा 45 गुंठ आहे. 45 गुंठ्याचा प्लॉट आहे. इकडं पण काही लागवड आहे. तर साधारणतः 20 ते 25 दिवसांनी आपण ह्या प्लॉटचं परत एकदा निरीक्षण करणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.